नमस्कार प्रेक्षक हो. आपण लहानपणी एक मालिका पाहायचो. अगदी घराघरात याचं शीर्षक गीत लागत असे. 4 दिवस सासूचे. अनेक वर्ष ही सिरियल, ही मालिका आपण पाहत होतो. किंबहुना पाहत नसलो तरी याचं शीर्षक गीत आपण ऐकत होतो. आणि हे शीर्षक गीत लिहिणारे अशोक बागवे सर. आज मी त्यांच्या ललित लेखाचं पुस्तक म्हणजेच दृष्टी सृष्टीचे आगर यातल्या लेखाचं आपणासमोर अभिवाचन करणार आहे. तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे की परतीच्या वाटेवर हे गाणं असेल गोजिरी चित्रपटातलं, तसेच साजिरी गोजिरी हे जे गाणं असेल, त्यानंतर 4 दिवस सासूचे, तसेच त्यांची जी जाहिरात होती नवनीता हाती आले हो अवघड सोपे झाले हो याचं गीत असेल, तर त्यांच्या अनेक गाण्यांच्या प्रेमात मी आहे आणि माझ्यासारखेच अनेक असे त्यांचे चाहते आहेत. तर आज आपण पाहूया की त्यांचं ललित लेखन कसं आहे. आणि सगळ्यांना ठाऊकच असेल, सगळ्यांनी वाचलंच असेल, पण आज मला माझ्या आवाजात हे ललित लेख हा जो मला आवडलेला आहे तो त्याचा आपल्या सर्वांसमोर अभिवाचन करायचं आहे. ललित लेखाचं शीर्षक आहे एका तळ्यात होती. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. वरील ओळींतील विशेषणे त्यांच्या नामाचा स्वभाव दाखवतात, महिमा सांगतात. बदकाची पिले कशी तर सुरेख, आणि त्यातले एक पिल्लू कसे तर कुरूप आणि वेडे. त्या एकाकी वेड्या पिल्लात कधी कधी मी स्वतःला शोधतो. 4-1 वर्षांचा असताना मी विठ्ठल मंदिराच्या देवळाच्या पायरीवर खिन्न सुन्न बसलेला असे. पोटात भूक लागलेली असे. डोळे पेंगत असत आणि आई देवळामध्ये ममत्वाने झाडूकाम करत असे. मध्येच येऊन माझ्या गालावरून मायेने हात फिरवीत म्हणे, एवढी लादी पुसून झाली की जाऊया घरी, मग तुला मी पेज देईन. पेजेची पांढरी पातळ तार माझ्या डोळ्यांसमोर सरसर उमटत जायची. मी डोळे मिटून पोटाची खळगी गच्च पकडत असे. इतक्यात भटजी येत आणि आईला रुक्मिणीची मूर्ती स्वच्छ पुसायला सांगत. मी तेव्हा विठ्ठलाकडे बघून मनात म्हणत असे, देवा विठुराया, आईला सोडा, जाऊ दे आम्हाला, भूक लागली आहे मला. आई एक सांत्वनाचा अनमोल कटाक्ष तिच्या वेड्या कुरूप पिल्लावर टाकून रुक्मिणीकडे मोर्चा वळवायची. तेव्हा विठ्ठलाची सावळी मूर्ती अधिकच धुरकट होऊन माझ्या पाणेरी पापण्यात विझायची. जरा वेळाने मला उचलून आई घरी जाऊन झटपट पेज गरम करून मला पोक आलेल्या जस्ताच्या ताटलीत वाढेपर्यंत त्या वेड्या कुरूप पिल्लाची भूक आतल्या आत थंड व्हायची. अर्धवट पेंगत असलेल्या पिल्लाला आई गोधडीवर कलंडायची नि थोपटायची. रम्य ते बालपण. ही ओळ ज्या महान विद्वानाने लिहिली असेल ती सार्थ नसून किती व्यर्थ आहे याची जाणीव मी मोठा झाल्यावर मला झाली. प्रचंड गरिबी. बाबा परागंदा झालेले, गोसावी म्हणून निघून गेलेले दूर, कुठे ते ना ठावे. मोठा भाऊ टेलिफोन कंपनीत शिपायाचे काम करणारा आणि मधला भाऊ अंगातल्या बंडीशिवाय आईला कामात मदत करणारा. आम्हाला चारा आणि निवारा आईचाच. वेडे कुरूप पिल्लू आईच्या कुशीचे तळे करून त्यात निमूट विहरायचे. सण यायचे जायचे. सण ही काय चीज आहे. आजूबाजूची छोटी बछडी नवीन कपडे घालून का मिरवतात. ते नवीन खाऊ कुठून आणतात. वासलेल्या माझ्या जबड्याला खाऊचा स्वाद येतच नसे. सणाला माझ्या आजूबाजूची पिल्ले बोबड्या बोलांनी मला विचारायची, तुझा खाऊ कुठे आहे रे. मी म्हणायचो, मी आत्ताच खाऊन आलो. हॅ हॅ. मी मुद्दाम पोट फुगवून दाखवायचो. माझ्या नाकात खाऊचा वास घुटमळायचा. अजून तो वास मला कधी कधी येत असतो.
तो वास आला की माझ्या पोटाकडे माझा हात नकळत वळतो. दुधाशिवायचा उकळलेला काळा चहा, बिस्कुटाऐवजी आदल्या दिवशीची कडक झालेली भाकरी, कधी कधी कोंड्याची भाकरी तर त्यावेळी ह्या कुरूप वेड्या पिल्लाचा खाऊ होता. कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वाहुने निराळे ते एकटे तरंगे. दावूनी बोट त्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक. दिवाळी येई, आजूबाजूला दिवे उजळत. आई उंबरठ्यावर एकच पणती लावी आणि तेल जास्त संपू नये म्हणून तासभराने विझवून टाकी. आम्ही तिघे भाऊ रात्री उंबऱ्यात जुन्या पुराण्या कपड्यात बसून भोवताली मुले उडवत असलेले फटाके आणि फुलबाजे हावऱ्या नजरेने न्याहाळत बसायचो. दादाच्या हे लक्षात येई. झटक्यात तो कल्पना करून आमच्या हातात फुलबाजी असल्यासारखं नाटक करून गोल गोल फिरवून आपल्या धाकट्या भावांना हसवायचा. आम्हीही खिदळत असताना त्याचे डोळे भरून यायचे, पण आम्हाला दादाचे उघडते डोळे कधीच दिसले नाही. आम्ही मामाची वाट पाहायचो, कारण तो चौथ्या दिवशी भाऊबीजेला घरी यायचा. तेव्हा आम्हा भावंडांना एक फुलबाजाची लहान पेटी आणायचा. 10 कांड्यांपैकी 3 कांड्या आमच्या तिघांना देऊन एक कांडी स्वतः शिलगावत असे. त्यातून थुईथुई नाचणाऱ्या पांढऱ्या चमकत्या तडतडत्या मण्यांचे कारंजे डोळे भरून पाहताना आम्हाला मजा वाटायची. करंजी तर नाहीच कधी तोंडी आली, पण करंजीची लहान कारंजावर भागवायचो. माझ्या आणि भाऊच्या हातातल्या 3 कांड्या आम्ही लगेच उडवून टाकायचो, पण दादा स्वतःच्या कांड्या न उडवता जपून ठेवत असे व दुसऱ्या दिवशी तो हिरमुसल्या तोंडाच्या आम्हाला फुलवायला दे. भाऊबीजेच्या दिवशी आई फक्त 4 मोदक करी. मामा आणि आम्ही तिघे खात असू. आम्ही खात असताना आमच्या गालांचे झालेले मोदक आई डोळे भरून पाही. मामा या दिवशी येऊन लगेच रात्री जात असे. तो जाताना आम्ही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मनात म्हणत असू, आता पुढच्या वर्षी फुलबाजाची वाट पाहणी. एके दिवशी नाहीसे झालेले बाबा परत आले. त्यांच्याबरोबर एक नवीन आई होती. त्यांनी आम्हाला जवळ बोलावले. आम्ही निर्विकार मनाने आईच्या इशाऱ्यावर जवळ गेलो. बाबा निघून गेल्याचे दुःख नव्हते, त्यामुळे ते आल्याचे सुखही नव्हते. त्यांनी साधे चॉकलेट सुद्धा आणले नव्हते. आम्ही तिघेही त्या दुसऱ्या आईकडे पाहत होतो. तेव्हा मला लक्षात आले की माझी आई जगातल्या सगळ्या रुक्मिणींपेक्षा सरस व कृपाळू आहे. मी चौथीत गेलो. बाबांनी आमच्या चाळीतील मागची खोली घेतली आणि तिथे ते दोघे राहत होते. दिवस जात होते, घटका पुढे जात होती. एके दिवशी संध्याकाळी बाबा आले आणि म्हणाले, पोथी वाचायला चल. मी आईकडे पाहिले. आई डोळ्यांनी जा म्हणाली. श्रावण महिना विठोबाच्या देवळात बाबांनी रामविजय या कवी श्रीधरांच्या पोथीचे पारायण चालवले होते. एव्हाना बाबांना लोक बुवा असे का म्हणतात ते कळू लागले. मी अर्थ न कळता श्रीधर कवींच्या पोथीतल्या ओव्या वाचत होतो आणि काही दिवसानंतर 33व्या अध्यायात रावणाचा वध सगळ्यांनी नारळ फोडून खिरापत वाटून साजरा केला. तेव्हा माझ्या आत काहीतरी हलले आणि काही ओळींचा जन्म झाला. मी एकांतात वहीच्या शेवटच्या अर्धवट धुरकट पानावर काही बाई खरडू लागलो. मनातले लिहू लागलो. मनात वीणेच्या तारा अस्फुट झंकारत राहिल्या. टाळ मृदुंगाचे पडसाद कानामनात उमटू लागले. अजूनही माझ्या मनात एक तंबोरा निरंतर गुंजत असतो. काहीतरी लिहिलेली ती वही मी गुपचूप दप्तरात ठेवू लागलो. एकदा ते कागद दादाच्या हाताला लागले. त्याने ते वाचले. मला वाटले आता दादा मला रागवणार, चोपणार, पण दुसऱ्या दिवशी दादाने टेलिफोन कंपनीतले एका बाजूला लिहिलेले पाठकोरे कागद आणले. एक पेन्सिल आणि खोडरबर मला आणून दिला. दादा म्हणाला, यावर जे हवे ते लिही. बरे नाही वाटले तर रबराने खोड, पण एक लक्षात ठेव, दररोज आधी कागदावर श्री असे लिहायला विसरू नकोस. मी लिहित गेलो पण एकही अक्षर खोडरबरने खोडायचा धीर मला झाला नाही.
खोडले तर गरीब अक्षरांच्या डोळ्यात अश्रू येतील आणि कुरूप वेड्या पिल्लाच्या डोळ्यातल्या आसवांना पुसणारा खोडरबर माझ्या हातात नव्हता. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले. पाण्यात पाहताना चोरून या क्षणेक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. मी बेसुमार लिहित गेलो. लोक वाचू लागले, रसिकांना आवडू लागले. मी बेभान होऊन गाऊ लागलो. लोकांनी कान मन उघडे ठेवून भरघोस दाद दिली. वेड्या पिल्लाला प्रतिभा वेडाने झपाटली. माझ्या आईच्या गुणगुणताला सरस्वतीचा स्वर माझ्या कंठात हळूच अवतरला असावा. श्री विठ्ठलासमोर पोथी वाचताना माझ्या डोक्यावर ढोबा रखमाईने अदृश्य हात ठेवला होता. मला बऱ्यापैकी नाव मिळाले, माफक प्रसिद्धी मिळाली, पण ती अर्धवट झिजलेली पेन्सिल अजून काळजाच्या कप्प्यात जपून ठेवली आहे. ती माझी मर्मबंधातली अक्षय ठेव आहे. कधीतरी मी एकटाच मुंब्रा मुक्कामी त्या विठोबाच्या देवळात जातो. तिथे त्या इवल्या कुरूप वेड्या पिल्लाचा अंगात बंडी चड्डी नसलेला, भटजीने हातावर उचलून घेतलेला फोटो डोळे भरून पाहतो. मला कचरा काढण्याचा आणि झाडू फिरवल्याचा मंद सूर ऐकू येतो. मी त्या ढोबा रखमाईच्या समोर हात जोडतो आणि हळूच पुटपुटतो, लहानपण पुन्हा देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मी हे वाचून निशब्द झालेले आहे. तुम्हाला या लेखातून काय वाटतं हे नक्की मला सांगा.